बीजेपी से आपको लड़ना है एक दिन, मगर राम से मत लड़िए, निपट जाओगे। बीजेपी से आपको लड़ना है एक दिन, मगर राम से मत लड़िए, निपट जाओगे। बीजेपी से आपको लड़ना है एक दिन, मगर राम से मत लड़िए, निपट जाओगे। श्रद्धेय अटलजींचं हे वाक्य आपण ऐकलत ना? मुद्दाम दोनदा तीनदा चारदा ऐकवलंय. मी श्रद्धेय अटलजी यासाठी म्हणतोय की अटलजी रामावर श्रद्धा ठेवून होते, म्हणून रामावर श्रद्धा असलेला प्रत्येक आमच्यासाठी श्रद्धेय ठरतो. हनुमान रामाचा दास, पण आमच्यासाठी श्रद्धेय. रामाचा दास असलेल्या हनुमानाची पूजा आम्ही करू, कारण तो रामाचा दास आहे. आता तुम्हाला कळलं असेल की आम्ही काही लोकांचे विरोधक का बरं आहोत. सातत्यानं हिंदू धर्मावर टीका करायची, हिंदू धर्माला बेइज्जत करायचं, देवी देवतांची खिल्ली उडवायची आणि सतत 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 हिंदूंना लक्ष करायचं, हा यांचा धंदा. जे हा धंदा करतात त्यांचा धंदा बसविण्यासाठी आम्ही नेहमी अग्रभागी राहू, हे लक्षात ठेवायचं. आमची दुश्मनी AIMIM सोबत कधी होऊ शकत नाही, कारण ते हिंदू विरोधक म्हणून नव्हे तर मुस्लिमांचे समर्थक म्हणून मिरवतात. ते हिंदूंच्या विरोधात बोलले तर आम्ही तुटून पडतो. तसं ज्यांना ज्याच्या धर्माचा प्रचार प्रसार करायचा आहे त्यांनी करावा, त्यांच्याशी आमची दुश्मनी होणार नाही. पण आमच्या धर्माला कोणी शिव्या घालणार असेल तर आम्हाला त्यावर बोलावं लागेल. रामाचा दास तो आमचे श्रद्धेय, आणि जो रामाचा दास नव्हे, जो रामाचा दुश्मन, तो आमचा दुश्मन. अगदी ब्राह्मण कुळात जन्मलेला रावण सुद्धा रामाचा शत्रू, म्हणून आमचाही शत्रूच. मंडळी, अटलजींचं वाक्य सुरुवातीला यासाठी ऐकवलं की या सगळ्या मंडळींनी, आताच्या नव्या राजकारणात आलेल्या मंडळींनी जे काही नवं कांड करायला सुरुवात केली आहे ना, ते तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. ताजी ताजी गोष्ट तुम्हाला दाखवतो. तो संयुक्त बेइज्जतीचा कार्यक्रम पार पडला. स्वतःचीच इज्जत स्वतः उतरून घेण्याचा. आणि त्यामध्ये राज ठाकरे बोलते झाले. राज ठाकरे काय बोलले? ते म्हणाले की 33 कोटी देवदेवता आहेत का, आणि आहेत तर गप्प का बसल्यात? राज ठाकरेंना पडलेला प्रश्न आहे. राज ठाकरेजी या असल्या उपटसुंभांच्या करता देवी देवता येत नसतात आणि देवी देवता बोलत नसतात. त्यासाठी ताकदीचा विरोधक सुद्धा असावा लागतो. तुम्ही नाहीत तसे, त्यामुळे ते येणार नाहीत. तुमच्या मागणीवरून तर येणार नाहीत. देव प्रल्हादाच्या मागणीवरून येत असतो, प्रल्हादाच्या बोलवण्यावरून येत असतो. देव ध्रुवाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होत असतो. लक्षात ठेवायचं. देव येतो तो भक्तीने समृद्ध बनलेल्या रावणाला, पुढे माजलेल्या रावणाला संपवायला येत असतो. तुमच्यासारख्यासाठी देव नसतो येत. पण या निमित्ताने भाजपचं सरकार पडत नाही म्हणून 33 कोटी देव कुठं आहेत असं विचारणाऱ्या राज ठाकरेंना आणि छद्मपणाने हसणाऱ्या त्या भांडूपच्या भडगुंजाला तुमच्यासमोर उघड करणं आवश्यक आहे. बघा, लावा तो व्हिडिओ, बघा तो व्हिडिओ. काय तो राज ठाकरे काय बोलतायत आणि संजय राऊत कसा हसतोय ते बघा. चालू आहे. मला खरंच प्रश्न पडतो, देवी देवता आहेत का? आणि आहेत तर हे ते फक्त हे का बघत बसलेले आहेत? आणि एवढे देव 33 कोटी, आणि एवढे देव 33 कोटी एवढे जर आहेत तर ते काय, हे या सगळ्या गोष्टी का बघत बसले? पाहिलं? याला काय बोलावं? अहो, एक काळ हिंदुत्वासाठी आमचीच मनं पेटविण्याचं काम करणाऱ्या तुम्हाला तुमची चूल पेटेनाशी झाली राजकारणातली, आणि घरचं अन्न गरम वाटेनासं झालं की तुम्हाला हिंदुत्व सोडून द्यावं वाटलं. नाही, अक्कल आम्हालाच नव्हती. प्रॉब्लेम काय आहे? अक्कल आम्हालाच नव्हती. तुमचं ओरिजिनल वागणं काय आहे ते आम्हाला कळत नव्हतं, आणि त्यातूनच हे सगळं घडत होतं. म्हणजे आम्ही भाजपच्या मागे का आणि तुमचे विरोधक का हे तुमच्या लक्षात आलं असेल, आणि तेच आणून देण्यासाठी मी इथं आलो आहे. म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत हिंदुत्वाची खिल्ली उडवणार असतील तर आम्हाला त्यांच्या विरोधात जावं लागेल, त्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही.
राज ठाकरे याआधी असं बोललेले आहेत. म्हणजे भाजपच्या विरोधात जाण्याच्या आधी त्यांना काय हे करत हळ म्हणालो मी म्हणे गंगेचं पाणी हे कोण प्यायलंय, असलं पाणी असलं काय बोलले होते. जरा ऐका ते आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आला, पूर्वीच्या काळात ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी, गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी. ऐकलं? म्हणजे तुमची चाल ही हिंदुत्वाच्या विरोधातलीच होती हो. आम्ही मूर्ख होतो, उगाच तुम्हाला ते काय कुणी जननायक म्हणलं, कुणी हिंदुत्वाचा आवाज म्हणलं, तुम्ही भोंग्या विरोधात आवाज उठवला असं म्हटलं. काय ते भोंग्या विरोधाच्या आवाज स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे मी, तो जरा बघा त्यानंतर. म्हणजे यापेक्षा वाईट गोष्ट कुठली असेल की तुम्हाला दहीहंडीच्या ऐवजी मटण हंडी आवडते. खरंय ना? बघा मग. हंडीचं आमंत्रण ते फक्त मटण हंडीचं स्वीकारते. बरं का? हंडीचं आमंत्रण ते फक्त मटण हंडीचं स्वीकारते. बरं का? मला हे सांगा की गोविंद गोपाळ हे दोघे बंधू जे आमच्याकडे म्हणतात, तसे राज आणि उद्धव हे दोघे बंधू आमचीच कशी ठासत होते याची उत्तम उदाहरणं आहेत. म्हणून यांचा विरोधक व्हावं लागतं. जय श्रीराम म्हणणे म्हणजे हरामखोरपणा असतो. मी त्याला हरामखोरपणा म्हणेल. ऐका जरा. ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतात. ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतात. ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतो. याला काय बोलायचं? जय शंकर. कसला जय आणि कसला शंकर? कसला जय आणि कसला शंकर? कसला जय कसला शंकर, याला काय बोलायचं? अहो तुम्ही शरद पवारांच्या लेकीची भाषा जर बोलत असाल, शरद पवारांच्या लेकीची तोंडी असलेली भाषा जर बोलत असाल, तुम्हाला काय बोलायचं? मी कधीच जय श्रीराम म्हणत. सुप्रिया सुळे म्हणायच्या ना, मी जय श्रीराम म्हणणार नाही, आणि जय श्रीराम म्हणणाऱ्याला हरामखोरपणा म्हणत होते. यांना दहीहंडीच्या ऐवजी मटण हंडी आवडते. यांना गंगेचं पाणी घाण वाटायला लागतं. यांना देवी देवता गप्प कशांत्या आहेत का असा प्रश्न पडतो. या माणसांच्या विषयी काय बोलायचं? हिंदूंनी यांना समर्थन करावं. अहो ज्याने येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हा शब्द सुद्धा सोडला, काय बोलायचं यांना? आणि यांना म्हणे हिंदूंचं समर्थन हवंय. आता मराठी माणूस, मराठी मुद्दा या विषयावरही बोलायला लागली. कसला मराठी माणूस आणि कसला मराठी मुद्दा, यांचा धंदा चालत नाहीये. आणि तो चालविण्यासाठी, आपलं पोट भरण्यासाठी, पोटाची आग विझवण्यासाठी, राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीचे हे सगळे उद्योग चाललेत. बाकी काही नाही. जो हिंदू हिताच्या विरोधात बोलेल तो आमचा दुश्मन असेल, एवढं लक्षात ठेवायचं. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज